तर स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुक्ताफळं उधळली आहेत। तरुणीने आरडाओरडा केला किंवा विरोध केला नाही म्हणून आरोपीला अत्याचार करता आला असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या घटनेदरम्यान बळजबरीने ही घटना घडली नाही असं संतापजनक वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेलं आहे। नुकतंच या संदर्भात तपशील आपण बघितले। या तरुणीवर एकदा नाही तर दोनदा बलात्कार या नराधमानं केला आणि अशा वेळेला गृहराज्यमंत्र्यांनी मात्र हे असं विधान केलंय ज्याच्यामुळे आता प्रचंड संतापाचं वातावरण किंवा त्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठल्याही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं। परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील। योगेश कदम सांगताहेत की बलात्कार झाला तर मग ती ओरडली का नाही। आपल्याला काही माहित नाहीये की काय झालं असेल, नेमकं काय घडलं असेल, ती भेदरली असेल का, ती घाबरली असेल का, ती बेशुद्ध झाली असेल का, किंवा तिला काही जीवे मारण्याचा धाक दाखवला असेल का, तिच्यासोबत अजून काही घडलं असेल का। याच्यापैकी कुठलाही शहानिशा न करता एका सरकार दरबारच्या मंत्रीपदावरची व्यक्ती इतकी बेजबाबदार आणि इतक्या असंवेदनशील पद्धतीने जर व्यक्त होत असेल तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या लेकीबाळी जर कधी अन्याय अत्याचार झाला तर कशाला न्याय मागायला जातील। तर अशा लोकांकडून न्याय मागण्यापेक्षा लेकीबाळी जीवाचं बरं वाईट करणं जास्त पसंत करतील। एका गृहराज्यमंत्री पदावरती असलेल्या व्यक्तीला इतकं असंवेदनशील आणि बेताल वक्तव्य करणं शोभतं का, हा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे। तसेच निवडणुकीच्या अगोदर महिलांना 1500च्या ज्या टिकल्या दिल्या तर त्या टिकल्या देत असताना एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री भेटले का पैसे, आले का खात्यावर पैसे, भेटले का पैसे असं ज्या पद्धतीनं विचारायचे, तसेच आता कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रातल्या महिलांना बहीण तू सुरक्षित आहेस का, बहीण तू सुरक्षित आहेस का अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील का, हा माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न आहे।